नमस्कार मंडळी. मंडळी, वाल्मिक कराड सध्या आत आहेत, परंतु त्याची दहशत अद्यापही आपल्याला दिसत आहे. महाशिवरात्र या कार्यक्रमाच्या दिवशी, या यात्रेच्या दिवशी अशीच काही गुंडाची दहशत, असेच काही तरुण मुलं आहेत, त्याची दहशत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला ते स्पष्टपणे दिसेल कशा पद्धतीने वाल्मिक कराड जरी आत गेला असेल, त्याची टोळी सुद्धा आत गेलेली असेल, परंतु कुठेतरी ही दहशत या तरुण पिढीला बिघडण्याचं काम ही करत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. हा व्हिडिओ पहा, नंतर आपण या विषयावरती आपण बोलणार आहोत. सबको कोलते अण्णा जर असते तर याच्यापेक्षा जास्त उत्साह आला असता. त्या जत्रेला आनंद होय नाही आम्हाला. वाल्मिक अण्णा बाहेर जावं येतील त्या दिवशी आमची खरी जत्रा आणि खरी दिवाळी. खरी जत्रा खरी दिवाळी. अण्णा बोलते सबको कोलते. अण्णा बोलते. प्रतिक्रिया आणखीन पाहिला गेले तर फुडिंगचे वगैरे 60 मध्ये मंडळी, ज्या अर्थी हा व्हिडिओ पाहिलेला आहे आपण, त्या ठिकाणी एक पत्रकार त्या मुलाला या यात्रेच्या संदर्भात काही माहिती विचारतो. कशी वाटली तुम्हाला यात्रा? या यात्रेमध्ये आपल्याला काय कमी भासते किंवा आपल्याला आनंद होतो का? अशा पद्धतीच्या काही प्रतिक्रिया प्रत्येक पत्रकारांच्या माध्यमातून विचारल्या. आता खरं तर हा पत्रकार त्या यात्रेच्या संदर्भात विचारत होता. या ठिकाणी यात्रा कशी भरली, चाटच्या स्टॉल कसे असतील, त्याचबरोबर या ठिकाणी हॉटेलची सुविधा कशी आहे आणि यात्रेचं स्वरूप काय आहे, अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो पत्रकार विचारत होता. परंतु मुलाला भरताच राग आला. इतकंच नाही तर हा मुलगा म्हणाला की वाल्मिक जर अण्णा या यात्रेत असतील किंवा यात्रेमध्ये जर आले असते आणि जर ते बाहेर असते तर आनंद काही वेगळाच होता. त्याच्या स्टाईलमध्ये एक डायलॉग सुद्धा मारला, तो डायलॉग सुद्धा तुम्ही पाहिलेला आहे. आणि खरंच जी काही तरुण पिढी असेल, जे काही मुलं असतील, ही वाल्मिक अण्णासारखी टोळी पाहून किंवा त्याचे गुणाचे गुणाचं समर्थन करून किंवा त्याची राहणीमान ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी, कशी त्याच्या पद्धतीने त्याच्या गळ्यामध्ये लॉकेट आहेत, कशा पद्धतीच्या चेन आहेत, हातामध्ये कशा अंगठ्या आहेत, शुभ्र पांढरे कपडे आहेत आणि 4 व्हीलर गाडी आहेत, हे कुठेतरी या तरुण पिढीला त्याच्याकडे आकर्षित करते. आणि दहशत असल्यानंतर वाल्मिक कराड हे जे काही सर्वसामान्य मुलं असतील, जे काही लहान तरुण मुलं आहेत, त्यांची मानसिकता बिघडवण्याचं काम हा निश्चितच माणूस करत होता. आता इतकंच नाही तर एक हॉटेलवाला परत विचारला जातो त्या पत्रकारांच्या माध्यमातून की यावर्षीचं नियोजन कसं आहे, तुमची कमाई कशी होते, असं विचारल्यानंतर तो माणूस, तो काही मुलगा असतो व्यवसाय करणारा, त्या ठिकाणी म्हणतो आमचं सगळं सुरळीत आहे, पैसे सुद्धा भरपूर येतात आणि मला आनंद व्यक्त होत आहे. आणि एकंदरीत असा म्हणल्यानंतर जो काही हॉटेलचा मालक होता, जो काही मुलगा त्या ठिकाणी काम करत होता, एक फटदिशी त्या तरुण मुलातून उठतो आणि तुला करमतं असं बोलतो आणि तुला मजा वाटते का असंही बोलून गेला. व्हिडिओ मोठा होता परंतु मी तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने दाखवला. आणि ज्या पद्धतीने वाल्मिक कराड हा दहशत त्या ठिकाणी बीडची असेल पसरवत होता, ती कुठंतरी आता कमी होईल असं वाटत होतं. परंतु एखादा व्यक्ती जरी गेला तर त्याचे गुणयुक्त एखादे गुण अवगुण कोणात तरी त्यामध्ये घर करून गेलेले असतात. आणि अशा कारणाने जी काही तरुण पिढी असेल या मार्गाने कुठेतरी वळत आहे. परंतु मला तरुण मुलासाठी एक मेसेज द्यायचा आहे. अरे, कोणी कोणाचं नसते बाबा. एखादा टाइम जर आला तर भाऊ सुद्धा सक्का नसतो, एखादा वडील सुद्धा सक्का नसतो. आणि वाल्मिक सारखा, कराड सारखा व्यक्ती आज ज्याची दशा आहे त्याचं काय झालं आपण सुद्धा पाहिलं. खरं तर वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या कृपेने सगळं काही चालवत होता. परंतु ज्यावेळेस धनंजय मुंडे यांच्यावरती परिस्थिती आली त्यावेळेस वाल्मिक सारख्या, कराड सारख्या व्यक्तीला सुद्धा धनंजय मुंडे यांनी बाहेर टाकलं. तर मग तुमचं सारख्याचं काय होणार असाही विषय पडतो. कमाई करा, आपलं घर कसं धकेल याच्याकडे करा, ध्यान द्या. आणि आपले जे काही आई वडील असतील ते आपल्यासाठी काय मेहनत घेतात या गोष्टीकडे जरासं ध्यान दिलं पाहिजे. नाहीतर तुमचं सुद्धा करिअर खतम होईल, तुम्हाला सुद्धा कुठेतरी जेलची हवा खावा लागेल.
या गोष्टीतून आपण बाहेर पडलं पाहिजे. आपला समाज, आपले भाऊ, आपले वडील, आपली आई यांचे स्वप्न आपण पूर्ण केले पाहिजे, असं तरी मला सध्याच्या परिस्थितीतून वाटत आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा.